नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपल्या समोर सादर करत आहे इंग्रजी माध्यमच्या इयत्ता 9वीतील मराठी विषयाच्या कविता क्रमांक 12 पुन्हा एकदा पार्ट 2। पहिल्या पार्ट मध्ये मॅडमांनी बऱ्यापैकी पोएम एक्सप्लेन केलेली आहे आपल्या समोर। कवितेचा पूर्ण भावार्थ मॅडमांनी आपल्या समोर मांडलेला आहे। तर आज आपण कवितेचं वाचन करणार आहोत आणि त्यासोबतच कवितेच्या नंतरचा जो स्वाध्यायाचा प्रकार आहे किंवा जे एक्सरसाइज आहे किंवा जो होमवर्क आहे आपण तो बघणार आहोत। ठीक आहे, तर कविता आहे पुन्हा एकदा आणि कवी आहेत किंवा कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले। आपण अगोदर कवी बघू कविता बघूया आणि नंतर मग स्वाध्यायाकडे वळूया। पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार। पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार। पुन्हा एकदा घालित पिंगा, पुन्हा एकदा घालित पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान। पुन्हा एकदा घालित पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान। कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ। कोसळाव्यात खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ। पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा। पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा। बुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिंगतात पुन्हा एकदा। भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिंगतात पुन्हा एकदा। तर ही कविता आहे। नवनिर्माणाचा ध्यास नवतरुणांनी घ्यावा। प्रत्येकाच्या मनाची भावस्थिती अशी असावी की प्रत्येकाने नवनिर्माण काहीतरी होईल, जगाचं काहीतरी नवीन होईल किंवा समाजाचं काहीतरी नवीन होईल, यासाठी नवीन विचारसरणी सुरू करावी किंवा नवीन विचारसरणीला लागावं। हाच अर्थ या ठिकाणी प्रतिभा इंगोले यांनी समाजाच्या नवीन तरुणांकडनं घेतलेला आहे की ज्या घटना सध्या समाजात सुरू आहेत त्याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध लागावं। म्हणूनच प्रतिभा इंगोलेंनी ही कविता खूप सुंदर पद्धतीनं आपल्या समोर मांडलेली आहे। त्याचा आपण स्वाध्याय बघूया। पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? त्याच्यातला प्रश्न आहे पहिला, पावसाळ्याच्या सरी कोसळाव्यात। पावसाळ्याच्या सरी कोसळाव्यात कारण मातीत माती मिसळून भेदाभेद नष्ट व्हावेत। पाऊस का पडावा किंवा पावसाच्या सरी का पडाव्यात? तर मातीत माती मिसळून भेदाभेद नष्ट व्हावेत म्हणून कवीला वाटतं की पावसाच्या सरी पडाव्यात किंवा कोसळाव्यात। भुलावी तहान विसरावी भूक कारण, दुसरा आहे भुलावी तहान विसरावे भूक कारण इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागली पाहिजे। कवयित्रीचं म्हणणं आहे की इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागली पाहिजे म्हणून त्यांनी तो एक शब्दार्थ भावार्थ या ठिकाणी मांडलेला आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम सांगा किंवा कवितेला अपेक्षित परिणाम लिहा। गोष्टी आहेत। पहिली गोष्ट आहे वीज चमकणे। पहिली गोष्ट आहे वीज चमकणे आणि त्याचा परिणाम होता रक्तात भिनून स्नायू पेटावेत, घोष वारा करावा। की तुमच्या रक्तात एक स्पार्क जो आहे तो भिनला गेला पाहिजे, तो रक्ताच्या आतमध्ये शिरला पाहिजे आणि स्नायू जे आहेत ते पेटले पाहिजेत, रक्त उसळलं पाहिजे, असा त्याचा एक अर्थ आहे। दुसरा आहे वारा घुमणे। दुसरा आहे वारा घुमणे, तहान भूक विसरून
युवक भारला जावा आणि नवनिर्माणाची चाहूल लागावी, असा त्याचा एक अर्थ आहे. प्रश्न तिसरा आहे, प्रतीक दिलेली आहेत म्हणजे जोड्या लावा आहे प्रतीक आणि त्याचा अर्थ आहे. आपण सरळ बघूया. पहिलं प्रतीक आहे वीज रक्तात भिनावी, त्याचा अर्थ आहे माणसात उत्साह निर्माण व्हावा. दुसरा आहे मातीत माती एक व्हावी, मातीत माती एक व्हावी आणि त्याचं उत्तर आहे मातीने भेदाभेद विसरावा, मातीने भेदाभेद विसरावा. पुढचा आहे पुसून टाकीत भेदभाव, पुसून टाकीत भेदभाव आणि त्याचं उत्तर आहे समाजातील भेदभाव नष्ट व्हावेत, समाजातील भेदभाव नष्ट व्हावेत. पुढचा आहे नवनिर्माणाची चाहूल लागावी, पुढचा आहे नवनिर्माणाची चाहूल लागावी आणि त्याचं उत्तर आहे नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी, नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. पाचवा आहे उजळावी भूमी दिंगतात, उजळावी भूमी दिंगतात, तर त्याचा अर्थ आहे सर्वत्र भारतभूमी चमकावी, सर्वत्र भारतभूमी. चौथा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे भावार्थधारित आणि त्याचा प्रश्न आहे मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा. आणि बघा तो आशय काय. आपण सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीत राहतो. भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु कधी कधी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद उफाळून वर येतात व दंगली घडतात. असे होऊ नये, मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावा म्हणून कवयित्री म्हणतात की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात व मातीत माती मिसळून जावी, सर्व भेदभाव नष्ट व्हावे म्हणजे पुन्हा एकदा भारतभूमी आदर्शवत होईल, सर्व जगात मानाने वावरेल. पुढचा प्रश्न आहे अभिव्यक्तीचा. त्यातला पहिला मुद्दा आहे किंवा पहिला प्रश्न आहे आपल्या भारतात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला वाटते, ते स्वतःच्या शब्दात लिहा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं पर्सनल मत मांडायचं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी फक्त एक नमुना प्रेझेंट करून देत आहे. आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा याचा अंधार दाटला आहे. त्यामुळे जातीभेद व धर्मभेद यांची राक्षसी वृत्ती कधी कधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते. यावर पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वधूर मूल्य शिक्षणाचे प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्म समभावाने व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हाच देशात धर्मभेद लयाला जातील व पुन्हा एकदा भारत साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल असे वाटते. आणि दुसरा प्रश्न आहे कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा. तुमच्या भाषेत तुम्हाला कविता कशी समजली किंवा तुम्हाला कवितेत काय समजलं नेमकं तुम्हाला या ठिकाणी ते मांडायचं आहे. नमुना बघा.
नवीन विचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेतून आर्त व ओजस्वी शब्दात व्यक्त झाला आहे. पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी व नवनिर्मितीचा घोष करावा. पावसाच्या सरी अशा कोसळाव्यात की मातीत माती मिसळून जावी. म्हणजेच सर्व धर्म समभावाच्या, राष्ट्रीय एकात्मतेच्या, पावसात सारे जातीभेद धर्मभेद नष्ट व्हावेत अशी इच्छा कवयित्री व्यक्त करताना दिसतात. नवविचारांचा वारा घुमावा नि त्याने तरुणाईची मने भारावून जावी. नवसमाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी नि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी असा त्याचा एक अर्थ समजण्यात आलेला आहे. पुढचं आपण रसग्रहण पाहूया की रसग्रहणात जवळजवळ एक 8-10 प्रश्न विचारले जातात. कवितेचं रसग्रहण करायला लावलं जातं त्यावेळेस. तर आपण या कवितेचं रसग्रहण बघूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, मी फक्त 1, 2, 3 नंबर म्हणतो. 1 नंबर, कवी किंवा कवयित्रीचं नाव, तर ते आहे प्रतिमा इंगोले. दुसरं, संदर्भ, यंत्रयुगामध्ये आधुनिक काळात समाज रचना निकोप व भेदाभेद रहित असावी या संदर्भात या कवितेचे लेखन केले आहे. तिसरा आहे प्रस्तावना, ग्रामीण कथाकार व कवयित्री असलेल्या प्रतिमा इंगोले यांचे 4 कथा संग्रह, भुलाई हा कविता संग्रह व बुडाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे. विदर्भीय बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. 4 नंबर आहे वाङ्मय प्रकार, आणि तो वाङ्मय प्रकार आहे मुक्त छंदातली कविता. 5वा आहे कवितेचा विषय, आणि तो विषय बघा, समाजातील भेदाभेद संपवून निकोप व आदर्श समाज निर्माण व्हावा. 6वा आहे कवितेतील आवडलेली ओळ. आता याचा जो अर्थ आहे की कवितेतील आवडलेली ओळ, तर ही प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकते. या ठिकाणी तुम्हाला कुठली कविता किंवा कवितेतली ओळ तुम्हाला कुठली आवडलेली आहे तुम्ही ती मांडायची आहे. प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकते या ठिकाणी. तर या ठिकाणची जी माझी आहे ती आम्हाला आवडली आहे, मातीत माती व्हावी एक, ही ओळ मला आवडलेली आहे. 7वा आहे मध्यवर्ती कल्पना, सेंटर पॉइंट. तो प्रत्येकाचा वेगवेगळा येऊ शकतो की नेमकं तुम्हाला कशी ती कविता आवडते आहे, आणि तो सेंटर पॉइंट बघू बरं आपण. परंपरागत रूढी जपणारा समाज जागृत व्हावा, नवविचारांनी भारावा, धर्मभेद वर्णभेद जातीभेद मिटून नवनिर्मिती व्हावी अशी इच्छा कवयित्रींनी प्रकट केली आहे. आणि पुढचं आहे 8वं, कवितेतून मिळणारा संदेश, की तुम्हाला कवितेतनं कुठल्या प्रकारचा किंवा कुठला संदेश तुम्हाला मिळाला तुम्ही तो मांडायचा आहे. आणि तो आहे या ठिकाणी सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये आपण जपायला हवीत व धर्मनिरपेक्षता दृढ व्हायला हवी. नवीन मानवतावादी विचारांचा प्रसार व्हायला हवा. आणि 9वा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण. बऱ्याच विद्यार्थ्यांना कविता आवडू शकते, काही विद्यार्थ्यांना कविता आवडू शकत नाही. आवडली तरी तिचं कारण लिहायचंय, नाही आवडली तरी तिचं कारण लिहायचंय की तुम्हाला का म्हणून आवडली नाही, आणि आवडली तर तुम्हाला ती का म्हणून आवडली. बघूया आपण या ठिकाणी. माणुसकीचा व धर्मापलीकडच्या समाजाच्या निर्मितीचा विचार जनमानसात रुजवणारी ही कविता मला आवडली. अलीकडच्या काळात समाज मूल्यहीन व एकारलेल्या
धर्मांध विचारांचा होऊन पाहतोय. या भुरसटलेल्या विचारांच्या विरोधात तरुणाई एकत्र व्हायला हवे, हा पुरोगामी आशय या कवितेतून मांडल्यामुळे ही कविता मला आवडली. आणि शेवटचं आहे भाषिक वैशिष्ट्य. कवितेची भाषा साधी व थेट काळजाला भिडणारी आहे. वीज, पाऊस व वारा अशी 3 प्रतीके वापरून कविता आशय संपन्न झाली आहे. प्रत्येक कडव्यात एक अंतर्गत शब्दलय साधली. ठीक आहे. तर या ठिकाणी आपली कविता संपलेली आहे. आपला स्वाध्याय संपलेला आहे. धन्यवाद.